नवी मुंबई नेटवर्क. महाराष्ट्रातील आदिवासी कोळी बांधवांशी संवाद साधण्याकरिता कोळी महासंघाच्या वतीने महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने संघटनात्मक आणि संवाद दौरा आयोजित करण्यात येतोय. याच दौऱ्याअंतर्गत विदर्भ इथं पहिला टप्पा यशस्वीरित्या संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याअंतर्गत मराठवाडा इथं संघटनात्मक आणि संवाद दौऱ्यामध्ये महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार रमेशदादा पाटील यांचा झंझावात पाहायला मिळाला. मराठवाडा दौरा अंतर्गत परभणी, बीड, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये कोळी महासंघाच्या वतीने संघटनात्मक आणि संवाद दौरा आयोजित करण्यात आला होता. त्या अंतर्गत पहिला संघटनात्मक आणि संवाद दौरा परभणी आणि बीड जिल्ह्यात संपन्न झाला. कोळी महासंघ संघटनात्मक आणि संवाद दौरा दिवस पहिला परभणी आणि बीड जिल्हा. महाराष्ट्रातील आदिवासी कोळी बांधवांशी संवाद साधण्याकरिता कोळी महासंघाच्या वतीनं संघटनात्मक आणि संवाद दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईतून सुरुवात झाली. यावेळी परभणी आणि बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यातून मोठ्या संख्येने आलेल्या आदिवासी कोळी बांधवांशी आमदार रमेशदादा पाटील यांनी थेट संवाद साधला. तसंच या संवाद दौऱ्याप्रसंगी कोळी महासंघ मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून परभणी आणि बीड जिल्ह्यातील असंख्य सक्रिय कार्यकर्त्यांची निवड करून त्यांची कोळी महासंघाच्या विविध पदांवरती संघटनात्मक नियुक्त्या करून पदनियुक्तीपत्र बहाल करण्यात आली. यावेळी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जातीच्या दाखल्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी उपस्थित समाज बांधवांनी जात पडताळणी समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार आणि समाजावरती जात पडताळणी समितीच्या माध्यमातून होत असलेला जाणीवपूर्वक अन्याय अशा अनेक तक्रारींचा पाढा वाचला. तर याविषयीचं निवेदन देखील रमेशदादा पाटील यांना देण्यात आलं. याविषयी बोलताना आमदार रमेशदादा पाटील यांनी असं आश्वासित केलंय की अनुसूचित जमातीतील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी आणि इतर तत्सम जमातीच्या बांधवांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळवण्यासाठी आपल्या स्तरावरती मंत्रालय स्तरावरती प्रयत्न सुरू आहेत आणि समाजाचा जातीच्या दाखल्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. या मुद्द्यांसह या संवाद दौऱ्यादरम्यान रमेशदादा पाटील यांनी कोळी महासंघाच्या वाटचालीवर प्रकाश टाकत असताना संघटनात्मक पातळीवर काम करणं, कोळी महासंघाची दिशा आणि पुढील रणनीती, कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार करून कोळी महासंघाची ताकद वाढवणं अशा कोळी महासंघाशी संबंधित विविध विषयांवरती सविस्तरपणे संवाद संपन्न झाला. या प्रसंगी कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर, परभणी आणि बीड जिल्ह्याचे कोळी महासंघाचे संपर्क प्रमुख सतीश धडे, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याचे कोळी महासंघाचे संपर्क प्रमुख शिवशंकर फुले आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोळी महासंघ संघटनात्मक आणि संवाद दौरा दिवस दुसरा छत्रपती संभाजीनगर. कोळी महासंघ संघटनात्मक आणि संवाद दौरा दिवस दुसरा छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रातील आदिवासी कोळी बांधवांशी संवाद साधण्याकरिता कोळी महासंघाच्या वतीने महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने संघटनात्मक आणि संवाद दौरा आयोजित करण्यात येतोय. याच दौऱ्याअंतर्गत बीड आणि परभणी जिल्ह्यातील कोळी महासंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधल्यानंतर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे कोळी महासंघ संघटनात्मक दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी विविध तालुक्यातून मोठ्या संख्येने आलेल्या आदिवासी कोळी बांधवांशी आमदार रमेशदादा पाटील यांनी थेट संवाद साधला। या प्रसंगी कोळी महासंघातील असंख्य सक्रिय कार्यकर्त्यांची निवड करून त्यांची कोळी महासंघाच्या विविध पदांवर नियुक्ती करून त्यांना रमेशदादा पाटील यांच्या हस्ते पदनियुक्ती पत्र बहाल करण्यात आलं। या प्रसंगी कार्यकर्त्यांनी आणि आदिवासी कोळी समाज बांधवांनी जात प्रमाणपत्र सुलभ रीतीने मिळत नसल्यानं ॲडमिशन घेतेवेळी विद्यार्थ्यांना सोसावा लागणारा त्रास, जात वैधता प्रमाणपत्र, समाजातील बेरोजगार तरुणांसमोर असणारा रोजगाराचा प्रश्न असे अनेक प्रश्न मांडले। या प्रसंगी समाज बांधवांसोबत संवाद करून मार्गदर्शन करताना रमेशदादा पाटील यांनी देखील हे मान्य केलं की आदिवासी कोळी समाजावर पूर्वीपासूनच खूप अन्याय झालेला आहे आणि आता हा अन्याय दूर करण्याचं काम सुरू झालेलं आहे। त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नक्कीच जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि रोजगाराचा प्रश्न त्वरित निकाली काढला जाईल असं आश्वासित केलं। संभाजीनगरमध्ये महादेव कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी अनुसूचित जमातीचे फार मोठ्या प्रमाणात इथे आमचा समाज आहे आणि या समाजावर गेल्या अनेक वर्षापासून अन्याय होत आहे। त्यांना प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र मिळत नाही आणि ते मिळण्यासाठी फार कष्ट करावे लागतात, फार त्यांना सामोरे जावं लागतं। ते प्रश्न सुटत नाहीत, सातत्याने त्यांची गाऱ्हाणे आहेत। म्हणून आम्ही आज संवाद दौरा या संपूर्ण मराठवाड्यात केलेला आहे आणि त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत। समस्या जाणून घेत असताना अनेक प्रश्न त्यांनी सांगतायत की आम्ही महादेव कोळी, टोकरे कोळी हा आमचा अनुसूचित जमातीचा समाज आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये अधिकार दिलेले आहेत, परंतु अजूनपर्यंत आम्हाला शासनाकडनं ज्या योजना येतात त्या योजनेचा लाभ मिळत नाही, शासनाकडनं प्रमाणपत्र मिळत नाही, शासनाकडं वैधता प्रमाणपत्र मिळत नाही। शिक्षणाचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, जे 10वी आणि 12वीचे रिझल्ट लागलेले आहेत। प्रमाणपत्रासाठी आम्ही शासनाकडे जातो, परंतु शासन आम्हाला ते प्रमाणपत्र देण्यात मागे पुढे कुचकाई करत आहे। त्याचं सगळं आम्ही आज या ठिकाणी एक कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत। आम्ही निश्चित या शासनापर्यंत पोहोचू। देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की आम्ही ह्या अनुसूचित जमातीला न्याय देऊ। गेल्या अधिवेशनामध्ये त्यांनी प्रॉमिस केलं होतं की या जात पडताळणी समित्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार होतोय आणि त्या भ्रष्टाचाराला कंटाळून हे जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही, म्हणून हा भ्रष्टाचार नष्ट केला पाहिजे। त्याच्यासाठी आज मला वाटते फडणवीस साहेब एक कमिटी निर्माण करणार आहेत सुप्रीम कोर्टाच्या आणि हायकोर्टाच्या रिटायर्ड जजच्या अध्यक्षतेखाली, आणि आम्हाला जी समस्या आहे आमची संभाजीनगरची म्हणा किंवा मराठवाड्याची म्हणा, ही समस्या सोडवण्यास मदत होईल आणि निश्चित या शासनावर, या सरकारवर विश्वास आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास आहे की आमच्या ज्या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी ते निश्चित आम्हाला यश मिळेल, निश्चित आम्हाला ते देतील अशी आम्हाला आशा आहे। या प्रसंगी कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर, परभणी बीड संपर्क प्रमुख सतीश घडे, उस्मानाबाद लातूरचे संपर्क प्रमुख शिवशंकर फुले, कोळी महासंघ औरंगाबाद जालना संपर्क प्रमुख चंद्रकांत घोडके यांच्यासह छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोळी महासंघ संघटनात्मक आणि संवाद दौरा दिवस दुसरा जालना। जालना इथं कोळी महासंघाच्या वतीने आयोजित संघटनात्मक आणि संवाद दौऱ्याप्रसंगी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून मोठ्या संख्येने आलेल्या आदिवासी कोळी बांधवांशी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार रमेशदादा पाटील यांनी थेट संवाद साधला। या संवाद दौऱ्याप्रसंगी जिल्ह्यातील असंख्य सक्रिय कार्यकर्त्यांची कोळी महासंघाच्या विविध पदांवरती संघटनात्मक नियुक्त्या करून त्यांना आमदार रमेशदादा पाटील यांच्या हस्ते पदनियुक्ती पत्र बहाल करण्यात आली। शासन दरबारी समाजाचे प्रलंबित असणारे प्रश्न, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, समाज बांधवांसमोर उभा असलेला रोजगाराचा प्रश्न,
राज्य सरकार आणि सरकारी यंत्रणांकडून वारंवार आश्वासनं देऊनही लाल फितीत अडकलेले समाज बांधवांचे प्रश्न अशा अनेक विषयांवर सविस्तरपणे संवाद आणि चर्चा पार पडली. तसंच कोळी महासंघाची संघटनात्मक बांधणी, पुढील रणनीती, महासंघाच्या प्रतिनिधींना राजकीय प्रतिनिधित्व या विषयांवरती देखील चर्चा संपन्न झाली. यावेळी रमेशदादा पाटील यांनी कोळी महासंघाचे प्रमुख आणि आमदार या भूमिकेतून समस्त आदिवासी कोळी समाज बांधवांना असं आश्वासित केलं की त्यांच्या मागण्या, त्यांच्या समस्या आणि त्यांचा आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचं प्रभावी माध्यम ते बनतील. अनुसूचित जमातीचे जे कोळी बांधव आहेत, मध्यव कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, प्राण कोळी, यांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी मिळत नाही आणि त्यांचा हा फार मोठा प्रश्न उद्भवलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते ह्या प्रश्नांच्यापासून वंचित राहिलेले आहेत आणि तो प्रश्न कसा सुटेल याच्यासाठी मी स्वतः गेल्या अधिवेशनात सभागृहामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि माननीय गावित साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आणि प्रत्यक्षात आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि काही माझे तारांकिक प्रश्न होते, त्यांच्या आधारे मी त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी मला प्रॉमिस केलं की आपण बैठक घेऊन ह्याच्यावर तोडगा काढायचा आणि प्रमाणपत्र कसं सुलभरित्या आणि तुमचं व्हॅलिडिटी तुम्हाला कशी सुलभरित्या मिळेल ह्याच्यावर चर्चा करू आणि निश्चित तोडगा काढू हे मला त्यांनी सांगितले आहे. हा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही सोडवल्याशिवाय गप्प बसणार नाही. अतिशय सकारात्मक आणि निर्णायक असा हा संवाद दौरा जालना इथं संपन्न झाला. याप्रसंगी कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर, परभणी बीड संपर्क प्रमुख सतीश धडे, उस्मानाबाद लातूरचे संपर्क प्रमुख शिवशंकर फुले, कोळी महासंघ औरंगाबाद जालना संपर्क प्रमुख चंद्रकांत घोडके, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुनील अर्दड, जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा भाजप अंकुश बोबडी आणि जालना येथील कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोळी महासंघ संघटनात्मक आणि संवाद दौरा दिवस 3, उस्मानाबाद लातूर. कोळी महासंघ महाराष्ट्र संवाद दौरा टप्पा 2, मराठवाडा विभाग अंतर्गत लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक सभागृह इथं संघटनात्मक आणि संवाद दौरा पार पडला. यावेळी महासंघाच्या वतीने संघटनात्मक आणि संवाद दौऱ्यानिमित्ताने शहरातील मुख्य रस्त्यावरून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या दौऱ्याप्रसंगी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून मोठ्या संख्येने आलेल्या आदिवासी कोळी बांधवांशी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार रमेशदादा पाटील यांनी थेट संवाद साधला. तर यावेळी महासंघाच्या संघटनात्मक विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना रमेशदादा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देखील प्रदान करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातून आलेल्या समाज बांधवांनी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न, समाजाचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मांडून मागण्यांसंदर्भातलं निवेदन रमेशदादा पाटील यांच्याकडे दिलं. यावेळी सर्वांना संबोधित करत असताना रमेशदादा पाटील यांनी असं आश्वासित केलं की अनुसूचित जमातीतील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी आणि इतर तत्सम जमातीच्या बांधवांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत आणि शासन दरबारी प्रलंबित असणारा जातीच्या दाखल्याचा प्रश्न आणि अन्य प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं ते म्हणाले. जी व्हॅलिडिटी वगैरे आहे त्या व्हॅलिडिटीसाठी आमचे प्रयत्न चालू आहेत, परंतु नुसतं लातूरमध्ये नाही तर संपूर्ण मराठवाड्यात हा प्रश्न उद्भवलेला आहे. परंतु त्याला योग्य रीतीने आम्ही चाललेलो आहोत. भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र शासन याच्यासाठी प्रयत्न करत आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना हे गाऱ्याने मी सांगितलेलं आहे. मुलांचा रिझल्ट लागलेला आहे, 10वी 12वीचा 4थी 5वीचा रिझल्ट लागलेला आहे, प्रमाणपत्र मिळत नाही, व्हॅलिडिटी मिळत नाही, आज मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे. तर ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मला खात्री आहे की ह्या 2-3 महिन्यामध्ये प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी आम्हाला निश्चित मिळेल ह्या असं मला एकंदरीत
वाटतं, कारण आमचे जे प्रयत्न आहेत सभागृहामध्ये जो मी प्रश्न उपस्थित केला आहे आणि त्या सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करताना माझ्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला प्रॉमिस केलेलं आहे की जी जात पडताळणी आहे ती जात पडताळणी रिस्ट्रक्चर करू आम्ही आणि जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करू आणि त्यांनी कारवाई केलेली आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा सुलभ आम्हाला कसे दाखले मिळतील ह्या दृष्टिकोनातून ते सुद्धा प्रयत्न करणार आहेत। या प्रसंगी कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर, परभणी बीड संपर्क प्रमुख सतीश धडे, उस्मानाबाद लातूरचे संपर्क प्रमुख शिवशंकर फुले, कोळी महासंघ औरंगाबाद जालना संपर्क प्रमुख चंद्रकांत घोडके, लातूर आणि उस्मानाबाद येथील कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोळी महासंघ संघटनात्मक आणि संवाद दौरा दिवस 4 हिंगोली। कोळी महासंघ महाराष्ट्र संवाद दौरा टप्पा 2 मराठवाडा विभाग अंतर्गत हिंगोली जिल्हा इथं आयोजित संघटनात्मक आणि संवाद दौऱ्याप्रसंगी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून मोठ्या संख्येने आलेल्या आदिवासी कोळी बांधवांशी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार रमेशदादा पाटील यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवाद साधला। या प्रसंगी हिंगोली जिल्ह्यातील कोळी महासंघातील सक्रिय कार्यकर्त्यांची निवड करून त्यांची कोळी महासंघाच्या विविध पदांवर नियुक्ती करून त्यांना पदनियुक्ती पत्र बहाल करण्यात आलं। या प्रसंगी संवाद साधत असताना समाज बांधवांनी जात प्रमाणपत्र सुलभ रीतीने मिळत नसल्याने ॲडमिशन घेतेवेळी विद्यार्थ्यांसमोर येणाऱ्या अडचणी, जात वैधता प्रमाणपत्र, समाजातील बेरोजगार तरुणांसमोर असणारा रोजगाराचा प्रश्न असे अनेक प्रश्न उपस्थित केले। या प्रसंगी समस्त समाज बांधवांना रमेशदादा पाटील यांनी असं आश्वासित केलंय की त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या मागण्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे प्रखरपणे मांडून राज्य सरकारच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि रोजगाराचा प्रश्न त्वरित निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल। हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राचा फार मोठा समस्या निर्माण झालेल्या आहे। प्रमाणपत्राचा फार मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेल्या आहेत। नुकताच आज 11वी 12वीचा रिझल्ट लागलेला आहे, मुलांना प्रमाणपत्र मिळत नाही, त्याच्यासाठी फार मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत। मला आशा आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर 2014ला होतो, 2019ला होतो आणि आज ह्या मोठ्या प्रमाणात ही समस्या निर्माण झालेली आहे आणि ती समस्या फक्त देवेंद्र फडणवीसच सोडू शकतात। आमचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथजी सोडू शकतात ही आम्हाला आशा आहे आणि या समस्यावर तोडगा काढण्यासाठी लवकरात लवकर मीटिंग घेऊ असं आश्वासित मला माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि पुढच्या आठवड्यात ही मीटिंग घेऊन निश्चित या समाजाला न्याय कसा मिळेल हे आम्ही प्रयत्न करणार आहोत। या प्रसंगी कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर, परभणी बीड संपर्क प्रमुख सतीश धडे, उस्मानाबाद लातूरचे संपर्क प्रमुख शिवशंकर फुले, कोळी महासंघ औरंगाबाद जालना संपर्क प्रमुख चंद्रकांत घोडके, हिंगोली जिल्ह्यातील कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोळी महासंघ संघटनात्मक आणि संवाद दौरा दिवस 5 नांदेड। कोळी महासंघ महाराष्ट्र संवाद दौरा टप्पा 2 मराठवाडा विभाग अंतर्गत नांदेड जिल्हा इथं आयोजित संवाद दौऱ्याने टप्प्या 2ची सांगता यशस्वीरित्या झाली। नांदेड जिल्ह्यातील समाज बांधवांसोबत कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार रमेशदादा पाटील यांनी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी त्यांच्या मागण्या, त्यांचे प्रलंबित प्रश्न आणि शासन दरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये असणारे समाजाचे विविध प्रस्ताव, रोजगाराचे प्रश्न आदी विषयांवरती सविस्तरपणे संवाद साधला।
या मुद्द्यांसह या संवाद दौऱ्यादरम्यान कोळी महासंघाच्या वाटचालीवर प्रकाश टाकत असताना रमेशदादा पाटील यांनी संघटनात्मक पातळीवरती काम करणं, कोळी महासंघाची दिशा आणि पुढील रणनीती, कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी तयार करून कोळी महासंघाची ताकद वाढवणं अशा कोळी महासंघाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली. नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अनुसूचित जमातीचे लोक राहतात. मल्हार कोळी, टोकरे कोळी, महादेव कोळी, हे मन्नुनवार वगैरे बरेचसे इथे अनुसूचित STचे लोक राहतात, शेड्यूल ट्राईबचे लोक राहतात. परंतु त्यांना अजून प्रमाणपत्र, त्यांना अजून व्हॅलिडिटी बरेच वर्ष झाली मिळत नाही आहे. आज शिक्षणासाठी मुलांना वंचित राहावं लागतं. तहसीलदार ऑफिसमध्ये जातात, परंतु त्यांना प्रमाणपत्र देत नाही आहेत, दाखला देत नाही आहे. तर फार मोठी समस्या या ठिकाणी उद्भवलेली आहे आणि ही समस्या फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मी आमचे उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांना 2 दिवसात भेटणार आहे आणि सांगणार आहे की बाबा अनुसूचित जमातीच्या लोकांवर फार मोठा अन्याय होतो आहे. आज आमचा समाज फार मोठ्या प्रमाणात कंटाळून गेलेला आहे. मी त्यांना सांगितलं की हा प्रश्न फक्त भारतीय जनता पार्टीच सोडू शकेल, दुसरा कुठलाच पक्ष सोडू शकत नाही. प्रमाणपत्राचा आणि व्हॅलिडिटीचा हीच आमची मागणी राहील आणि या 7-8 दिवसामध्ये त्यांना भेटून हा निर्णय आम्ही निश्चित घेणार आहोत. या प्रसंगी कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर, परभणी आणि बीड संपर्क प्रमुख सतीश धडे, उस्मानाबाद आणि लातूरचे संपर्क प्रमुख शिवशंकर फुले, औरंगाबाद आणि जालना संपर्क प्रमुख चंद्रकांत घोडके, नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.